मिळते, तुम्हाला नसेल खायची तर गोड्या पाण्याचे फ्रेश मासे पण मिळतील. 7-8 पीस आहेत तेवढे सगळे. आणि इकडे आपले सौंदर्य तोपर्यंत कटिंग झालेले आहेत. तिकडे गोड्या पाण्याचे मासे भरपूर आहेत, किलो 1.25 किलो जास्त. हा बघा रावस लॉटमध्ये आहेत गोड्या पाण्याचे मासे. अशी नर मादी मिक्स आहे. राजापूरचे शिवले आहेत ते. महाग झाले की एक पण सोडवणार नाही. हे कोणचा झटका होता सटका. हे बर्फातले आहेत पण हे फ्रेश ताजे आहेत. म्हणतो आता कुठला मासा आहे तुम्ही सांगा. तेवढी मुशी आहे. सध्या आता आपण या मार्केटमध्ये काय काय मासे आहेत. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पडवळ नगरला आणि पडवळ नगरचं फिश मार्केट एक्सप्लोर करायला मी आलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या मी ऑफ सीझनमध्येच फिश मार्केटला येतो आहे, कारण ऑफ सीझनमध्ये फिश मार्केट चालू असतात का आणि चालू असलं तिथे काय काय मासे मिळतात हेच मला बघायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे. म्हणजे जेणेकरून काय असं लोकांच्या मनात भाव येतं ना की बाबा जून महिना आला आहे, आता मासे बोटी बंद झाल्या, आता मासे नाही मिळणार किंवा काय होणार. तर ते खरंच तसं असतं का, मासे मिळतात का नाही मिळत का, समजा मासे खाणारे जे मासे प्रेमी आहेत तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स असतात ते सर्व एक्सप्लोर करण्यासाठी, म्हणजे ते ऑप्शन्स तुम्हाला दाखवण्यासाठी मी फिश मार्केट एक्सप्लोर करतो आहे. तसंच एक फिश मार्केट एक्सप्लोर करायला मी आलो आहे पडवळ नगरला. याच्या आधी पण आपण बऱ्याच वेळा केलेलं आहे, पण त्यावेळेला कसं सीझन असतो, बोटी वगैरे चालू असतात. पण आता ऑफ सीझनमध्ये आपण आलो आणि इथे गोड्या पाण्याचे मासे पण खूप मिळतात, म्हणजे खूप प्रमाणात मिळतात. आणि सध्या बोटी बंद असल्या तरी फ्रेश असे गोड्या पाण्यातले मासे तुम्हाला नक्की इथे मिळतील. तर चला सध्या आता आपण या मार्केटमध्ये काय काय मासे आहेत आणि काय रेटने आहेत, कुठले कुठले मासे आहेत, गोड्या पाण्याचे म्हणा खाऱ्या पाण्याचे म्हणा, ते सर्वच आपण एक्सप्लोर करूया. सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे इकडे असतात मटनवाले. इकडे आहे गोड्या पाण्याचे मासे. रूपचंद कसं आहे दादा? 170. हा बघा रूपचंद 170 रुपये किलो. आणि तो रोहू बघा, रोहू 300 रुपये किलो. आणि कटला बघा, कटला आहे हा आहे 250 रुपये किलो. आणि हा कुठला? हा पण कटला आहे बघा, हा पण कटला आहे, सेम रेट आहे बघा 250 रुपये किलो. आणि हा बासा मच्छी आहे. हा कसा आहे बासा? 150. हा बघा बासा मच्छी 150 रुपये किलो. आणि त्याच्याकडे प्रॉन्स पण आहेत फार्मचे. कसे प्रॉन्स? हे बघा हे 400 रुपये किलो प्रॉन्स आहेत. आणि साईज बघा केवढी मोठी आहे, एकदम मोठ्या साईजचे प्रॉन्स आहेत, 400 रुपये किलो. आणि बघा इकडे मुशी आहे. मुशी कशी आहे दादा? 300 रुपये जोडी. बघा मुशी आहे 300 रुपये जोडी. बघा केवढी मुशी आहे, 300 रुपयाला जोडी. आणि शिवले कसे आहेत दादा? बघा वाट्यावर लावले आहेत 100 रुपये. आणि मोठे मोठे बोंबील आहेत. बोंबील किलो आहे 400 रुपये किलो बोंबील आहेत. हे काय आहे? बघा हा सत्का मासा म्हणतो. आता कुठला मासा आहे तुम्ही सांगा. सत्का मासा. आज एकच काटा असतो. कसा वाटा आहे हा? बघा 200 रुपयाचे 4 आहे. आणि इकडे हलवे पण आहेत. हलवा कसा आहे दादा? 500 रुपयाला 3 हलवे. आणि इकडे बघा इकडे आहे रावस. रावस कटिंग होतं बघा, एवढा रावस भाव करून 1300 रुपयापर्यंत आलेला आहे. आणि प्रॉन्स कसे आहेत दादा? बघा 400 रुपये किलो प्रॉन्स. पापलेट कसे दादा? 1200 रुपये है, बड़ा वाला 1600 रुपये है. एक जोड़ी ये 1200 रुपये जोड़ी है क्या? एवढा पापलेट 1200 रुपये जोड़ी. और ये 1600 रुपये जोड़ी. एक खापरी वाला. आणि तिकडे बघा रावस. ये रावस किलो पे है कि कैसा साइज? 30 पे. तो इतना बड़ा पीस कितने का है ये? 2200 रुपये का. बघा एवढा मोठा रावस 2200 रुपयाचा. केवढा मोठा आहे रावस 2200 रुपये. आणि हलवा कसा दादा एवढा मोठा? बघा 1600 रुपयाचा हा हलवा आहे. एवढा मोठा आहे बघा. बड़ा बड़ा वाला देना भाई. दे रे. बड़ा बड़ा वाला देना भाई. हे बांगडा कसा दादा? 200 मध्ये किती? हे 200 ला किती आहेत? हे बघा 200 रुपयाला 4 बांगडे. साईज बघा केवढी आहे बांगड्याची. 200 रुपयाला 4. आणि सौंदाळे कसे आहेत? हे बघा 200 रुपयाला 5 सौंदाळे. हे बघा एवढे सौंदाळे.
आणि बघा इकडे सुरमई आहे, ह्या साईजची आहे. ऑलमोस्ट 1 किलोची सुरमई, 1 किलोची थोडी कमी आहे. आणि 600 रुपये आहे सुरमई, 600 रुपये सुरमई. इकडे काय छोटे बांगडे आहेत बघा हे. आणि हे फ्रेश आहेत एकदम, काय म्हणतात त्यांच्या भाषेत ताजे का बांगडा, म्हणजे फ्रेश आहेत एकदम आलेले. हे बर्फातले नाही आहेत. हे कशा बांगडे ते बघा 200 रुपयाला 10 बांगडे आहेत. एखादा वाढून 11वा पण दे. पण साईज छोटी आहे पण फ्रेश आहेत. ते बघा एवढी साईज आहे बघा, टेन्शन नाही. हे बर्फातले आहेत पण हे फ्रेश ताजे आहेत. आणि प्रॉन्स कसं आहे बघा 400 रुपये प्रॉन्स. तिथं मार्केटमध्ये बघता 400 रुपये किलोच आहे प्रॉन्स सगळीकडे. आणि हे सोलून पण देतात इकडे. इकडे बघा हे मोदकं आहेत. मोदकांचा वाटा कसा आहे ते बघा 100 रुपये मोदकांचा वाटा. आणि हे छोटे छोटे बांगडे आहेत. हा वाटा 100च असतो. हा बांगडे छोटे बांगडे यांचा वाटा पण 100 रुपये. आणि तो रावस पण वाट्यावर आहे, पीसवर बघा 200 रुपयाचा 1 पीस, 500 रुपयाला 3 पीस. आणि तो कोळंबीचा वाटा तो पण 100चाच आहे ना बघा. हा कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा एवढा. कोळंबी सोलून पण देतात ताई. एवढेच मासे त्यांच्याकडे ताईंकडे आहेत. आणि हे काय डोमी आहे, डोमी आहे. कसा आहे डोमीचा वाटा हा बघा. हा 200 रुपये डोमीचा वाटा आहे. आणि हा पण 200 रुपयाचाच आहे ना. हे 5 करून देणार डोमी. आणि ह्या 3 आहे. आणि हा मांदेलीचा वाटा 100 रुपयाचा. ते पण 100 आहे. आणि ही कोळंबी 200 रुपयाचा वाटा. हा बघा एवढा पीस येईल 200 रुपयाचा रावसचा बघा. आणि 500ला घेतलं तर 3 पीस येतील ना. 500चे 3 पीस येतात ताई. हलवा कसा देतो दादा हे बघा 400 रुपये जोडी आहे. हलवे आहेत. आणि तो कुठला मासा आहे सतका. हे कोणता झटका होता सतका हा बघा. हा एक मासा मागाशी पण मी तुम्हाला दाखवला. हा सतका मासा. याला सतकाच म्हणतात का. सतका मासा. याला एकच काटा असतो तिच्यामध्ये. एक काटा मासा सतका. आणि हे कसं आहे हे बघा 200 रुपयाचे 4 आहेत, 5 देतील. आणि मुशी कशी आहे दादा 350 का जोडी. हे बघा 350 रुपये जोडी एवढी मुशी आहे. हे बघा इकडे रावस कसा आहे 700 रुपयाला बघा रावस. जोडी का एक बघा ताजावाला रावस आहे 700 रुपयाला 1 पीस आहे. इकडे हलवे पण आहेत. आणि हे बांगडे जे आहेत ते 100 रुपयाचे 5 आहेत बघा. छोटे बांगडे 100 रुपयाला 5. आणि कोळंबी 200 रुपयाचा वाट आहे. आणि ताम कशी आहे 200 रुपये तुकडा. आणि हलवा कसा लावला 800 की 1000 बघा. 1000 रुपयाला हा हलवा आहे. केवढा मोठा आहे बघा. खूप मोठा हलवा आहे हा. असा दिसेल तुम्हाला. महाग झाले की एक पण सोडवणार नाही बघा. 1000 रुपयाचा हलवा आहे. आणि तामचा तुम्हाला एक एवढा पीस येईल हा बघा 200 रुपयाला. 3 घेतले तर 500 रुपयाला. या मावशींकडे या. आणि फ्रेश मासे आहेत सगळे. म्हणजे रावस तरी फ्रेश आहे, ताम पण फ्रेश आहे. आणि बघा इकडे तुम्हाला मिळतील खेकडे बघा. क्रॅब्स आहेत. हे कसे आहेत खेकडे दादा 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो. हे बघा हे खेकडे आहेत. आणि हा नर आहे. हे बघा 700 रुपये किलो खेकडे आहेत. आणि बघा ह्याच्यातनं नर मादी मिक्स आहे. हे बघा इकडे हे अशी नर मादी मिक्स आहे खेकड्यांमध्ये. हे बघा आणि याच्यात काढले ते सगळ्या मादी आहेत की काय हे बघा. स्पेशल माद्या सगळ्या काढलेल्या आहेत. आणि काही 700 रुपये किलो ना 700 रुपये किलो. आणि हा शिवल्यांचा वाटा कसा लावलाय हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे शिवल्यांचा. राजापूरचे शिवले आहेत बघा. हा रावस 550 सांगतोय पण 500 पर्यंत देईल दादा हा रावस. 700 रुपये किलो. आणि पापलेट कसे दादा 1000चे 4 आहेत 5 देणार. हे बघा 1000 रुपयाचे 4 पापलेट आहेत 5 मिळतील. आणि कालवांचा वाटा
याच्यावर आणलं हे कालवर आहे दादा. कालवा 200ला 3 पुढे. हे बघा या अशा पुड्या 200 रुपयाला 3 कालवांच्या. बिल वाट्यावरती 200ला 7 बोंबील. हे बघा 200 रुपयाला 7 बोंबील आहेत वाट्यावरती. साईज बघा थोडी मोठी बोंबीलची. 200 रुपयाला 7. इकडे बघा मुशी पण आहे दादाकडे. तरी 300 रुपयाला जोडी आहे मुशीची. 300 रुपये जोडी. सगळे मासे आहेत. इकडे बाजूलाच गोड्या पाण्याचे पण मासे मिळतील बघा किती आहेत. लॉटमध्ये आहेत गोड्या पाण्याचे मासे. कोळंबी वगैरे पण आहे सोबत. आहे बघा हे मोठे मोठे गोड्या पाण्याचे मासे. हे रूपचंद कसं आहे दादा? बघा 180 रुपये किलो हा रूपचंद. आणि हा बासा कसा आहे? हा बघा बासा पण 180 म्हणजे 180 रुपये किलो. रूपचंद पण 180 रुपये किलो. हा रोहू कसा आहे? बघा हा रोहू 200 रुपये किलो. आणि हा कटला बघा 250 रुपये किलो कटला. हा मोठा कटला आहे. आणि हा छोटावाला मोठे कतला वाला है 360 वाला. इससे भी बड़ा है. बघा हा 200 रुपये वाला आहे. आणि ह्याच्यापेक्षा पण मोठा कटला आहे तो 7-8 किलोचा एक. तो 360 रुपये किलो आहे. 10 किलोपर्यंत आहे. आणि हा कुठला मासा आहे? पन्नी. हा मासा बघा गोड्या पाण्याचाच आहे ना? मिठे पाणी काही आहे बघा. हा मासा पण आहे. तर पन्नी वगैरे काहीतरी म्हणतात त्याला. हा मासा. आणि हा रोहू. आणि हा बघा मोठावाला रोहू आहे. हा 220 रुपये किलो. इकडे सगळे गोड्या पाण्याचे मासे वर्षाचे 365 दिवस बघा ह्या दादाकडे मिळतात. कधी पण या गोड्या पाण्याचे मासे मिळतील तुम्हाला नेहमी. आणि हा चिलपी. हा चिलापी कसा? चिलपी 160 रुपये किलो. बघा 160 रुपये किलो चिलापी आहे. आणि मोठेवाले चिलापी ते बघा हे. आणि तो कुठला मासा आहे दादा? रेवा. बघा रेवा मासा. आणि हा किलोवर आहे की कसा किलो? हा बघा 200 रुपये किलो रेवा मासा. सगळे गोड्या पाण्याचे बरेच मासे आहेत तिकडे. हे पण आहे. त्याने हे काय? पापदा. हा बघा पापदा मासा कसा आहे? हा बघा पापदा मासा 500 रुपये किलो आहे. बघा कसा दिसतो पापदा. आणि यांच्याकडे खाऱ्या पाण्याचे पण आहे समुद्रातले. रावस 1000 रुपये किलो. हा बघा मोठावाला रावस पण आहे दादाकडे. बघा एवढा मोठा आहे. हा रावस आहे ना? हा बघा रावस केवढा मोठा आहे. हा बघा रावस. हा बघा रावस. हा कितना किलो करेगा? 6 किलो. हा बघा 6 किलोच्या आसपासचा हा रावस आहे. आणि हा तुम्हाला 1100 रुपये किलोने मिळेल. तरी दादा 1000 रुपयेपर्यंत देईल. तर तुम्ही पडवळ नगरच्या फिश मार्केटला आले त्या दादाकडे तुम्हाला कधी या गोड्या पाण्याचे मासे मिळतील. हमेशा 365 दिन ना. कभी बंद रहता है? बघा सोमवार आणि गुरुवारी फक्त बंद असतं. बाकी सर्व दिवस चालू असतात. बघा इकडे खापरी पापलेट आहे त्या ताईंकडे एवढे मोठे मोठे. कसे खापरी? हा बघा हा 2000 रुपये जोडी. हे बघा एवढा मोठा आहे बघा. हा 2 पापलेट 1.25 किलो भरेल. 2000 रुपयाची जोडी. आणि सौंदळे कसे? 200 रुपयाला किती? 5. बघा हे 200 रुपयाला 6 सौंदळे देतील. हे बघा हा 100 रुपयांचा हा शिवल्यांचा वाटा आहे एवढा. आणि सौंदळे देखील मी तुम्हाला बोललो 200 रुपयाला 6. आणि कोळंबी कशी आहे? हे बघा 400 रुपये किलो. मार्केटमध्ये हाच रेट चालू आहे. 400 रुपये किलो कोळंबी सगळीकडे. आणि बघा हे 100 रुपयाचा ना. बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे. तरी मला वाटतं 15 पीस असतील है ना शिवल्यांचे. 15 पीस येतात 100 रुपयाच्या वाट्यामध्ये. आणि हलवा एवढा मोठा कसा ते? बघा 1200 रुपयाला हलवा आहे. एवढा मोठा आहे बघा. आम्हाला वाटतं 1.25 किलो असेल ना. किलो 1.25 किलो जास्त 1.5 किलोच्या आसपास असेल. आणि बोंबीलचा वाटा पण आहे. कसा आहे वाटा? 200 रुपये. हे 8 ते 10 बोंबील आहेत. 200 रुपये वाटा आहे. आणि आपला हा बरोबर ना सुपर कसा? हा बघा 1500 रुपये जोडी. हा आपला सुपर पापलेट. आपल्या आवडीचा सौंदाळे फ्रेश आहेत ना ताई? सौंदाळे घेतलेत आपण 200 रुपयाचे 6. बघा खेकडे आहे तिकडे. कसे आहे? खेकडे आहेत 600 रुपये किलो.
आणि इकडे बांगडे आहेत पण बर्फातले आहेत. कसे आहे? फ्रोझन बांगडे 200 ला 5. बघा 200 रुपयाला 5 फ्रोझन बांगडे म्हणजे चांगले आहेत. हे बघा बांगडे, बघा कसा बांगडा आहे. 200 रुपयाला 5 ना. 1 किलो होतात बांगडे. बघा 1 किलोभर बांगडे भरतात 200 रुपयाचे 5. आणि इकडे बाजूलाच हे बघा गोड्या पाण्याचे मासे पण आहेत. तिकडे गोड्या पाण्याचे मासे भरपूर आहेत पडवळ नगरच्या मार्केटमध्ये. आणि कसा आहे कटला? 220. हा बघा 220 रुपये किलो कटला. हा जिताडा कसा आहे? जिताडा 600. हा बघा 600 रुपये किलो जिताडा मासा. बघा केवढा मोठा आहे, 600 रुपये किलो. आणि हा रोहू आहे, रोहू 200 रुपये किलो. मोठावाला 220, छोटावाला 200 रुपये किलो. आणि हे काय आहे? वाटा होता है, वाटा. क्या वाटा होता है. वाटा? मोबाईल वगैरे ना. हे बघा हे वाटा. आता काय वाटा आहे माहीत नाही. आणि कसा वाटा आहे तो? 100 रुपया. हे बघा 100 रुपयाचा वाटा, 4 पीस. 100 रुपयाचे 4 पीस. आणि इकडे आपले सौंदर्य तोपर्यंत कटिंग झालेले आहेत. आपण ज्याला शिवले शिवले म्हणत होते, शिवले नाही, तिसरे आहेत. त्या ताईंनी सांगितलं शिवले वेगळे असतात आणि तिसरे वेगळे असतात. थोडा लाल कलर असतो शिवल्यांचा. हां आणि त्याला लाल आहे तो चिकट होता. हां ओके. आणि बघा हे किती आणि बघा पापलेट मागे कापलेलं आहे बघा, आपलं सुपर पापलेट. तो किती रुपये जोडी म्हणाले ताई? ते बघा ती 2000 रुपये मोठी आणि बघा. 1500 रुपये. हे बघा ही 1500 रुपये जोडी सुपर पापलेटची बघा. हा बघा आणि हे बघा हा 2000 रुपये. 2000 रुपये एक. बघा 2000 रुपयाचा एक पापलेट, 1 किलोला वरती आहे. हा बघा खापरी पापलेट आहे. आणि इकडे बघा हे समुद्रातले प्रॉन्स पण आहेत. कसे वाटा? 100 रुपये का. हा बघा 100 रुपयाचा वाटा आहे प्रॉन्सचा. बारके आहेत किलो लेंगे 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. किलोवर पण तुम्हाला मिळेल 300 रुपये किलो. काही प्रॉन्स आहेत बघा समुद्रातले. हे कसे किलो आहे? हे बघा 400 रुपये किलो, मोठी साईज आहे. आणि ते हे बघा हे 350 रुपये किलो, छोटी साईज आहे. आणि त्यांच्याकडे कर्दी पण आहे. ते कसे? 100 रुपये. हे बघा 100 रुपयाचा तो वाटा आहे कर्दीचा. बघा इकडे. आणि सुरमई कशी आहे? कैसा आहे? 900 मगर आपको 800 में. हे बघा 900 रुपये आहे, 800 रुपयापर्यंत येईल सुरमई. पण ही सगळी बर्फातली आहे ॲक्च्युली, ताजे ते सध्या येत नाही. चाहिए ताजा वाला भी है. वो कैसा आहे? ये सिर्फ 600 में जोड़ी है. हे बघा हे छोटेवाले ताज्यामध्ये. हां 600 रुपये जोडी. या मार्केटमध्ये मुर्तुसा पण आहे, काने. हे बघा किती पीस आहेत ते? कमसे कम 8 ते 10 पीस येतील 100 रुपयामध्ये. बघा मुर्तुसा काने मासे. इकडे तारली मासा पण आहे. कसा आहे तो तारली? 200 का 8 है, 10 है. बघा 200 रुपयाचे 8 आहेत, 10पर्यंत येतील. बघा तारली मासा आहे. आणि सौंदाळे तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. सौंदाळे कशा वाटा लावला आहे? 200 में 5. बघा 200 रुपयाचे 5 सौंदाळे. हां तेच वाटे तिकडे. आणि बघा इकडे मार्केटमध्ये करकरा पण आहे आणि चोर बोंबील पण आहे. चोर बोंबील कसं आहे? चोर बोंबील 200 रुपये 5. हे बघा 200 रुपयाचे 5 चोर बोंबील. हे बघा असे. आणि करकरा करकरा ये देखो इतना है. वो कितने का आहे? ये 150 रुपये. 150 रुपयाला सगळे 7-8 पीस आहेत तेवढे सगळे. बघा, इकडे आलं तर सगळे मिळत आहे, सगळे मासे मिळतात. आणि कोळंबी आहे 300 रुपये किलो आहे. हा वाट्यावरती 100 रुपये वाटा. छोटी कोळंबी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला पडवळ नगरचं फिश मार्केट एक्सप्लोर करून झालं आहे. आणि आपले मासे पण घेऊन झाले. ते बघा इकडे मासे घेतले आहेत. तर तुम्ही बघितलं इथे गोड्या पाण्याच्या मासे भरपूर आहेत. तुम्हाला जसं बोललो सुरुवातीला, ते समुद्रातले मासे त्यासोबत गोड्या पाण्याचे मासे पण भरपूर मिळतात. आणि ठीक आहे, तुम्हाला त्यामुळे पावसाळ्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. समजा बर्फाचे मासे पण भरपूर आहेत, सुरमई वगैरे बर्फातली जास्त आहे. तर ती तुम्हाला नसेल खायची तर गोड्या पाण्याचे फ्रेश मासे पण मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा पडवळ नगर फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.